मंडळी लई बारीवर आपलं एकदा पुन्हा स्वागत। आपण पोहोचलो आहे महाराष्ट्राच्या आणखीन एक नवीन ठिकाणी आणि हे जे महाराष्ट्राचं ठिकाण आहे ह्या ठिकाणाला महाराष्ट्रातलं सगळ्यात पावनभूमीचं ठिकाण मानलं जातं। हो, आपण पोहोचलो आहे साईबाबा शिर्डी या शहरामध्ये, जिथं साईबाबांचा खूप मोठा मंदिर आहे आणि भरपूर भाविक लोक भक्त लोक हे महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून इतर देशातून इतर राष्ट्रातून येत असतात। अशा ह्या कायम वर्दळीचं ठिकाण ठरलेलं साईबाबा शिर्डीला गर्दी तर होते, पण ह्या गर्दीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत खायचे काय आयटम इथं भेटतात आणि काय त्याची प्राइस असते किंवा कसं येणाऱ्या भाविकांना हे खानपान इथं स्वस्तात पडतं हे आपण दाखवण्यासाठी पोहोचलो शिर्डीला। तर चला मग करूया स्टार्ट आपल्या ह्या शिर्डीच्या नवीन व्लॉगला। वड़ा है, पोहे उपमा पोहे 30 रुपये, उपमा 30 रुपये, इडली 4 इडली 40 ला, 2 इडली 1 वड़ा 40 ला, 1 वड़े 40 ला, 2 इडली वड़ा, गरमागरम नाश्ता इडली घरगुती नाश्ता इडली वड़ा इडली काय भेटते इथं सर? इथं इडली आहे, वड़ा आहे, पोहे उपमा आहे। हे सर्व आयटम जे आहे घरी बनवता का काय करताय? घरी बनवतो। हां, तुम्ही स्वतः तयार करता? स्वतः बनवतो। ओके, तर याचं कशी प्रोसेस, किती वाजता स्टार्ट होते आणि किती वाजता येता तुम्ही इथं? पहाटे 4 ला सुरुवात करतो हो आणि सकाळी 6 साडेसहा ला येतो। अच्छा, म्हणजे सकाळी 6 साडेसहा ला आलं तो नाश्ता इथं भेटून जाईल। ओके, आपण मागच्या वेळेस पण तुमचा नाश्ता ट्राय केला होता खानिका शौकीनला। आज आपण पुन्हा तुमच्या म्हणजे भेटीला आलोय, तर आज काय खाऊ घालणार मला? आज तुम्ही इडली वडा खा। इडली वडा, ओके। तर दादा हे असं मोटरसायकलवर एवढं छानपैकी तुम्ही सेटअप लावलाय, ही अशी आयडिया कशी आली हो? मी संस्थांमध्ये होतो, संस्थांमध्ये परवडत नसल्यामुळं मी मोटरसायकलवर स्वतःचा धंदा सुरुवात केला। पहिल्यांदा चहाचा धंदा सुरुवात केला। चहामध्ये काय मला परवडाना, चहाचा धंदा कमी व्हायचा तर मग मी मोटरसायकलवर नाश्त्याचा व्यवसाय चालू केला। नाश्त्यामध्ये मला बऱ्यापैकी पैसा भेटायला लागला, माझं कुटुंब व्यवस्थित चालायला लागलं। त्याच्यामुळे मी 10 वर्षापासून नाश्त्याचा व्यवसाय याच्यावर गाडीवर 10 वर्ष झाले, 10 वर्षापासून नाश्त्याचा व्यवसाय गाडीवर चालू केलेला आहे। हे एवढं सेटअप जे तुम्ही लावलाय, डबे वगैरे हे सगळं, हे एक जरा दाखव काय आणलंय तुम्ही याच्यामध्ये? पोहे आणले होते, याच्यामध्ये पोहे आणले होते, पोहे संपलेले। ओके, पोहे संपलेले। इकडं काय? सांबार आहे। सांबार आहे, हा सांबार, याच्यात सांबार आहे, याच्यामध्ये चटणी आहे। अच्छा, चटणी अशी काय? शेंगदाण्याची चटणी आहे दुधाच्या कॅन मध्ये। इकडे काय मॅडम? इडल्या राहत्या गरम इडली डब्यामध्ये डबा टाकला जातो, गरम इडल्या गरम। ओके, इकडे पुढं सेटअप केलेला याचा उपमा राहतो, उपमा कमी राहिलेला आहे आता। आणि इकडे काय आम्हाला? इकडे मेंदू वडे, ते सेफ्टी राहावा म्हणून खोका टाकलेला आहे त्याला। अच्छा, म्हणजे असं तर हे दादा गरम असतात, गरम राहतात? किती वाजेपर्यंत गरम राहतात? सकाळी मी 6 साडेसहा ला येतो, गरम एखाद्या वेळेस गर्दी असल्यामुळं गरम नाश्ता जातो। आणि हे तुम्ही दोघं मिळून करतात हे सगळं? दोघं मिळून 10 वर्षापासून? 10 वर्षापासून। चला छान, तर चला आपण यांचा आहे ना नाश्ता ट्राय करूया आधी। मित्रांनो, आपण बघा असं मिक्स प्लेट घेतलेली आहे, उपमा आहे, मेदूवडा आहे आणि इडली आहे आणि सोबत त्यांची शेंगदाणा चटणी आणि इकडे दिलेला आहे त्यांनी सांबर। तर चला आपण याला आहे ना ट्राय करूया, उपम्याला सुरुवात करूया, उपमापासून सुरुवात करूया, बघूया काय टेस्ट देते हे। आणि एकदम घरगुती असा हा नाश्ता आहे बघा, कारण घरातून हे तयार करून इथं आणून विकला जातो। सकाळचे 9 साडेनऊ झाले तरी उपमा अजून गरम आहे आणि एकदम छानपैकी उपम्याची टेस्ट आहे। जसं आपण घरी हा सात्विक पद्धतीने एकदम आपल्या घरगुती स्टाईलमध्ये जे बनवता ना त्याच टाईपनी याच्यात सगळं म्हणजे शेंगदाणे वगैरे, कढीपत्ता आणि मसाले, राई वगैरे भरपूर प्रमाणात आहे आणि टेस्ट पण छान येते, एकदम घरच्यासारखी आणि छान आहे। आपण इडली टेस्ट करूया सांबार बरोबर। इडली तुम्ही जर बघितली तर एकदम सॉफ्ट आहे इडली, मस्त अशी, कारण घरात सगळं बनवलं तर त्याच्यामुळे बेटर वगैरे हे ते एकदम छान असतं।
आपण इडली आहे ना सांबार बरोबर ट्राय करूया. एकदम अशी सॉफ्ट मऊ अशी इडली, तोंडात गेल्या गेल्या पूर्ण एकदम विरघळली. आणि सांबार आणि ते कॉम्बिनेशन छान आहे. सांबार पण एकदम साऊथच्या स्टाईलमध्येच बनवलेलं आहे, कारण इथं साऊथचे भरपूर लोक येत असतात. आणि हे जेवढे पण नाश्ता सेंटर तुम्हाला दिसतं आहे इकडं जवळपास, किंवा ही जी गर्दी दिसते ना, कारण इकडं मागं 1000 खोली आहे. तुम्ही 1000 खोलीतून जसं बाहेर पडल्या कोणत्या पण गेटमधून, जेवढे गेट आहे ना 2-3, त्या गेटपासून जसं बाहेर पडला का तुम्हाला हे एकदम मस्त स्वस्तात आणि मस्त असा आपल्या घरगुती स्टाईलचा नाश्ता इथं मिळतो. तर तुम्ही जर ह्या शिर्डी रोडला येत असाल आणि मंदिराकडे जात असाल, अहिल्यानगर किंवा ह्या साईडने जर येत असाल, तर तुम्हाला नाश्त्याचं हे सकाळचं ठिकाण मिळून जातो. आणि हे सकाळी तुम्हाला 6 वाजल्यापासून इथं नाश्ता मिळून जातो. हे एक विशेष आहे. तर चला आपण मेंदूवडा आहे ना ट्राय करूया सांबार सोबतच. जबरदस्त. हा मेंदूवडा बघितला का तुम्ही, किती मोठा साईजचा आहे आणि एकदम मस्त असा क्रिस्पी आहे, पूर्णपैकी चांगला फ्राय केलेला आहे. मस्त आतमध्ये वरून जेवढा क्रिस्पी आहे ना, आतमधून तेवढा नरम पण आहे बघा, स्पंज टाईपनी एकदम छान अशी टेस्ट येते. जबरदस्त जबरदस्त. शिर्डीमध्ये आल्यानंतर सकाळी सकाळी एकदा ह्या घरगुती नाश्त्याला नक्कीच ट्राय करा. आणि एकदम स्वस्तात मस्त अशी किंमत आहे याची. दादा याची प्राइस काय ठेवलेली हो? एक वड्याचे 20 रुपये, एक इडलीचे 10 रुपये आणि उपम्याचे 30 रुपये. उपमा क्वांटिटी जास्त येते. अच्छा. पण आता तुम्हाला 10-10 मध्ये सर्व दिलेलं आहे. अच्छा. आणि हे आपण मिक्स करून पण घेतलं, मिक्स करून जसं पाहिजे तसं तुम्ही देता? जसं पाहिजे तसं पण भेटू जातो ना. ओके चला. तर एकदम स्वस्तात मस्त. आणि 2 इडली 1 वडा येतो. इडल्या घेतल्या तर 4 याच्या 40च्या. मिक्स मध्ये 2 इडली 1 वडा येतो 40चा. वडे जर घेतले मेंदू वडे तर 2 वडे येते 40च्या. त्याच्याबरोबर चटणी सांबार दोन्ही येतो. ओके. म्हणजे स्वस्तात आणि मस्त असा घरगुती स्टाईलचा यांचा नाश्ता आहे. तर या एकदा नक्की व्हिजिट करा. शिर्डी साईबाबा शिर्डीला दर्शनासाठी आल्यानंतर एकदा ह्या साहेबांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि यांचा नाश्ता चाखा, तुम्ही पुन्हा पुन्हा याल. तर मित्रांनो चला फटाफट आज सकाळचा नाश्ता आपण फिनिश करूया आणि भेटूया साईबाबा शिर्डीच्या आणखीन एक नवीन नाश्त्याच्या ठिकाणी. तर चला मंडळी, आपण या साईबाबा शिर्डीच्या दुसऱ्या स्पॉटला पोहोचलो आहो. आणि जसं आपण बघताय का हजबंड वाईफ इथं आहे ना हातगाडा लावून असा डोसा वगैरे बनवत आहे. तर चला बघूया हा डोसा वगैरे अजून काय काय इथं भेटतंय. काय काय बनतात आता आपल्या इथं? डोसा आहे फक्त. अच्छा. कोणत्या कोणत्या टाईपचा डोसा? प्लेन डोसा आहे, मसाला डोसा आहे, ऑनियन डोसा आहे, कारम डोसा आहे. अच्छा. सेट डोसा आहे, ऑनियन उत्तप्पा आहे, प्लेन उत्तप्पा आहे, मसाला उत्तप्पा आहे. ओके. म्हणजे डोस्याचे सगळेच प्रकार तुमच्याकडे आहेत? हो. फक्त डोसा. ओके. याची प्राईस काय ठेवली दादा? 40 रुपये. 40 रुपये. अच्छा. म्हणजे शिर्डीमध्ये जेवढे पण लोक येतात साऊथचे किंवा महाराष्ट्रीयन, एकदम 40 रुपयामध्ये स्वस्त आणि मस्त नाश्ता. हो. कधीपासून लावताय दादा? आता याला 5-1 वर्ष झाले. अच्छा. 5-1 वर्ष. ओके. हे काय सेटअप म्हणजे रोज न्यायचं रोज आणायचा? हो. आणि सोबत काय देता याच्या? सांबार आहे, सांबार, अजून नारळ चटणी आहे, नारळ चटणी, आलम चटणी आहे. आलम. अच्छा. आलम चटणी पण असते का? ओके. ताई आलम चटणी कुठे दाखवा बरं. अच्छा. ही आलम चटणी का? बटर चटणी. अच्छा. कारण साऊथवाल्यांना आलम चटणी लागते. सगळ्यात जास्त म्हणजे साऊथचे लोक येतात का सगळेच येतात? सगळे सगळे सगळे. असं काही नाही का साऊथचे? नाही, सगळे सगळेच म्हणजे शिर्डीला जेवढे पण येणार. हो. सुरुवात किती वाजता करता मग? आम्ही सुरुवात सकाळी 6 वाजता. 6 वाजता लागून जाते. आणि किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत. 10. या आपलं जे साईबाबा भक्त निवास आहे म्हणजे 1000 खोली, याचा हा कोणता गेट आहे? किती नंबरचा गेट आहे हा? हे साई भक्त निवास आहे. हा साई भक्त निवास. 1000 खोली त्याच्या पुढे ना. याला 500 रूम म्हणतो आपण. याला 500 रूम. 500 रूम आहे ना. हो. ओके. 1000 खोली याच्या पुढं आणि 500 रूम म्हणजे 500 रूमच्या गेट जवळ तुमचं स्टॉल आहे. हो. मसाला झाला. मेरा नाम अजय कुमार है. मैं इटावा उत्तर प्रदेश से आया हूँ. मैंने अभी काफ़ी कुछ खाया, कई जगह खाया, लेकिन हमने इनका जो डोसा खाया बहुत गजब का. उसकी चटनी जो है
चटनी तो इतनी स्वादिष्ट है कि समझो हमारे यहाँ तो मिलता है 70 रुपए का। हाँ हाँ। इसके जस्ट दूसरे रेट का, लेकिन जितना बढ़िया हमने यहाँ का डोसा खाया तो डोसा कहीं नहीं लगा। बहुत खूबसूरत, बहुत बढ़िया, और मतलब रेट भी बहुत मुनासिब है इनके, बहुत मतलब अच्छे रेट भी हैं, जिससे मतलब जो भी यात्री आता है अपना खा सकता है, पेट भर सकता है। बहुत बढ़िया लगा। और मैंने इनकी इडली भी खाई। अच्छा। तो बहुत बढ़िया। हमने कल भी हमने इनकी पैक करा के ले गए थे, लेकिन यहाँ पर मतलब मुनासिब रेट बहुत अच्छा बनाया, बहुत खुश हुए हम लोग। थैंक यू और स्वागत है आपका शिरडी में। बिल्कुल सर, बहुत बहुत आपका भी धन्यवाद। हम तो इटावा साथ हर साल आते हैं यहाँ बाबा दरबार में, बहुत अच्छा लगा। ओम साई राम। ओके, थैंक यू। अच्छा, आलम चटणी आपण यांच्याकडून आज उत्तप्पा घेतला आहे, कारण खानिका शौकीनला यांचा डोसा आपण ट्राय केला होता खानिका शौकीन चॅनलला। यांचा उत्तप्पा पण बघा किती मोठ्या साईजचा आहे। सोबत त्यांनी दिला आपल्याला यांचा सांबर, त्याच्यानंतर ही खोबऱ्याची, नारळ खोबऱ्याची चटणी, आणि इकडं आहे ही साऊथ स्पेशल आलम चटणी। बघा, आलम चटणी। आलम चटणी म्हणजे याच्यात भरपूर काय असतं, मेन म्हणजे अद्रक, लसूण वगैरे आणि राई वगैरेचा तडका वगैरे असतं, लाल मिरची वगैरे। बघूया ही आलम चटणी परफेक्ट आहे का नाही यांची, कारण सांबर चटणी तर आपण इथं रेग्युलर खात असतो, पण ही आलम चटणी जी आहे ती इथं स्पेशल आहे बघा यांची। साऊथच्या लोकांसाठी खास बनवतात हे लोक। परफेक्ट। जे साऊथचे लोक जसं यूज करतात ना अद्रक वगैरे, हे ते जे आलं वगैरे, त्याच प्रमाणात ही चटणी बनवलेली आहे। आणि त्याच्यामुळे तिथं तुम्ही बघू शकता साऊथच्या लोकांची कायम गर्दी दिसते बघा। इथं सकाळपासून दुपारपर्यंत साऊथचे लोक इथं नाश्त्याला येतात, कारण पूर्ण हा साऊथ स्टाईल यांचा डोसा उत्तप्पा वगैरे बनवत असतात हे। आपण जर आता थोडंसं सांबर बरोबर खाऊया, सांबर वगैरे, चटणी वगैरे। बेटर हा एकदम परफेक्ट झालेला आहे। वरून दादांनी भरपूर कांदा, कोथिंबीर, मसाले वगैरे छान प्रेझेंटेशन केलेलं आहे, आणि खायला पण चव पण आहे। आणि फक्त 40 रुपयामध्ये हा उत्तप्पा किंवा डोसा तुम्हाला इथं भेटतो, मसाला डोसा तो पण। तर दादाचा स्टॉल जसं सांगितलं दादांनी 500 रूम म्हणतात किंवा साई भक्त निवास, त्याच्या एकदम बाजूलाच आहे। तर एकदा नक्की या स्टॉलला पण व्हिजिट करा, कारण सकाळी 6 नंतर हा पण डोसा वगैरे, उत्तप्पा वगैरे तुम्हाला इथं अवेलेबल असतो। तर चला फटाफट याला पण संपूया आणि भेटूया नेक्स्ट स्पॉटला। मंडळी, आपण पोहोचला शिर्डीच्या आणखीन एक फेमस स्पॉटला, ज्याचं नाव आहे जम्बो वडा। तर ह्या जम्बो वडाला इथं शिर्डीचे लोक डेली सकाळी आवर्जून भेट देत असतात आणि नाश्ता करत असतात। तसा यांचा जम्बो वडा सकाळ ते दुपारपर्यंत भेटत असतो, आणि दुपार ते संध्याकाळ यांची दाबिली पण तेवढीच फेमस इथं लोक खायला आवर्जून येतात। तर चला बघूया या शिर्डीमध्ये जम्बो वडा आणि त्याच्यासोबत भेटणारी जी चटणी आहे त्याचा आस्वाद कसा घेतात। खायला एकदम टेस्टी आहे। हां, आणि स्पायसी विथ स्वीट आहे। अच्छा। आणि एकदम टेस्ट असा आहे तर आवाजून माणूस येतो येतो। अच्छा। आणि वारंवार। अच्छा, आम्ही असं ऐकलं का लोक वडा तर खातातच, पण त्याच्यासोबत चटणी खूप आवडते लोकांना इथं, काय असं स्पेशल रेसिपी त्यांची। अच्छा। दादा किती वर्ष झाले आपल्या ह्या दुकानाला? हां दादा, किती वर्ष झाले आपल्या दुकानाला? अच्छा, 22 वर्ष आले। आणि फक्त जम्बो वडाच भेटतो ना सकाळी? अच्छा, संध्याकाळी काय भेटतं म्हणे? दाबिली। अच्छा। आणि तुमची जी ही चटणी जी आहे शिर्डीमध्ये, ती कोणती चटणी जी लोक आवर्जून खायला येतात हो? अच्छा, गुळ आणि खजूरची, तर ही चटणी आहे ती। थँक्यू, धन्यवाद। त्याची साईज तुम्ही बघू शकता, वरून चटणी भरभरून टाकलेली, जी यांची चिंचाची, गुळाची वगैरे आंबट गोड अशी चटणी आहे। सोबत अशी हिरवी मिरची दिलेली आहे।
तर चला याला आपण आहे ना टेस्ट करूया। आणि वडा बघा का सतत म्हणजे फ्राय होत असतो, गरम गरमच भेटणार, तुम्ही कधी पण आले सकाळ ते दुपारपर्यंत तुम्हाला हा वडा अगदी गरम गरम भेटत असतो। जसं बघितलं तुम्ही आतमध्ये पाव आहे, पावच्या आतमध्ये बटाट्याची वगैरे चटणी आहे जी आपण बटाटा वडा किंवा वडापावमध्ये टाकली जाते आणि मस्त असा नरम पाव आणि मग त्याला बेसनमध्ये डीप करून फ्राय केलं जातं। हे चला आपण याला टेस्ट करूया। जबरदस्त वडा आहे ना, क्रिस्पी आहे वरून आणि आतून तेवढाच नरम आहे आणि आतमध्ये चटणी ही एकदम मस्तपैकी अशी भरलेली आहे, त्याच्यामुळं वरून कडक आतून नरम आणि स्पायसी मस्त। आणि चटणीचा जो ब्लास्ट होतो आहे ना तोंडात, आंबट गोड तो एकदम जबरदस्त कॉम्बो ह्या वड्याला देतो आहे। मस्त असा कॉम्बिनेशन आहे पाववडा आणि चटणी। तर चला याला पण फिनिश करूया आणि भेटूया शिर्डीच्या आणखी नवीन एक मस्त अशा ठिकाणी। आणि मित्रांनो हा पाववडा आणि चटणी फक्त आहे 10 रुपयाला। तर मंडळी ह्या शिर्डीचा फूड सफर आता आपण इथंच थांबूया आणि भेटूया तुम्हाला पुढच्या भागात, कारण पुढच्या भागात पण शिर्डीचा आणखीन जे उरलेलं फूड्स आहेत ते आपण कव्हर करणार आहे। तर अजून कोणाला काही इथले युनिक स्पॉट माहीत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या शिर्डीच्या दाखवलेल्या स्पॉटवर कुणी व्हिजिट केली हे पण आम्हाला कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत अवश्य पाठवा। आणि तसंच आपला एक आणि आपल्या ह्या लई भारी खानिका शौकीन नावाचं पण चॅनल आहे, तुम्ही त्या चॅनलला नक्की व्हिजिट करा। चॅनलला भरभरून असंच प्रतिसाद असू द्या आणि प्रेम असू द्या। तर चला भेटूया मग आणखीन महाराष्ट्राच्या नवीन गावात, नवीन शहरात आणि नवीन फूड सिरीजमध्ये। तोपर्यंत खात राहा, पेत राहा आणि मजा करा।